महाराष्ट्र न्यूज, जागा विचारांची, दिशा नव्या महाराष्ट्राची. आपण पाहत आहात GD9 महाराष्ट्र न्यूज. आरोग्याची खात्री, सेवेत तत्पर. येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा, सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया. याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध. आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी. आजच संपर्क साधा. अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला. तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य. महाराष्ट्रात अजून 2 दिवस पावसाचा जोर. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डह पाटील. उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. प्रामुख्यानं धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या लगत गुजरात काही भागात अतिवृष्टीचा होण्याचे संकेत. 24 जुलै ते 5 ऑगस्ट भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पडणार पाऊस. घाटमाथा, कोकण परिसरात पाऊस सुरूच राहणार व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व शेवटच्या आठवड्यात होणार पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असल्याचं भाकीत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डह पाटील यांनी केलं आहे. GD9 न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख, येवला. नमस्कार, आपलं सर्वांचं GD9 या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि गेल्या 4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. काही भागामध्ये मुसळधार पाऊस होतोय, काही भागात वीज पाऊस होतोय. आणि हवामान तज्ज्ञ जे आहेत पंजाबराव डह साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये त्यांनी तसं भाकीत केलं होतं की 2-3 दिवसामध्ये गोदावरीला महापूर येईल, तसं 100% घडलेलं आहे. नाशिकच्या जो वरचे भागाचे धरण आहेत हे वरतो झालेले, गोदावरीला महापूर आलेला आहे. दुतोंड्या मारुती आहे हा पाण्याखाली गेलेला आहे. आणि जो सायखेडा, चांदोरी जो भाग आहे नाशिक जिल्ह्याचा हा भाग आला अति इशाराही शासन दिलेला आहे. त्यानुसार जरा पाऊस पडत आहे. आपल्या सोबत जोडले गेले आहेत पंजाबराव डह साहेब, आपल्या सोबत जोडले गेले आहेत. धामणगाव गोळी, तालुका शिरूर, जिल्हा परभणी हे आपल्या फोनद्वारे आपल्या संपर्कात आहे. डह साहेब, आपलं GD9 मध्ये खूप खूप स्वागत आहे. हा, धन्यवाद. आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पाऊस, वीज पाऊस आणि अतिवृष्टी झालेली आहे. पालघर असेल, मुंबई पट्टा असेल, नाशिकचा भाग आहे, मुसळधार पाऊस पडतोय. काय सांगाल, किती दिवस पावसाचा अंदाज असणार आहे आणि काय सांगाल तुम्ही यावरती, काय बोलाल? आज आहे 24 जुलै 2026. हो, आणखीन आजचे दिवस म्हणजे पाऊस आहेत म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे ते सुरत पट्टा, गुजरातच्या जे बॉर्डर आहे त्या पट्ट्यामध्ये आज आणखीन आहेत मुसळधार पाऊस पडणारच आहे. अच्छा, म्हणजे आज रात्रीच्याला आहे ना, उद्याचे दिवस आणखीन पावसाचा जोर असाच राहील. अच्छा, अजून 2 दिवस हा पावसाचा जोर असणार आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये आणि उर्वरित राज्यामध्ये काय होईल, समजा इकडं दुपारनंतर ऊन पडून पाऊस, स्थानिक वातावरण तयार पडल, पण उत्तर महाराष्ट्राकडे काय होईल, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर इकडं अमरावती पर्यंत हे काय होईल, परत एकदा ह्या 2-3 दिवसामध्ये एकदम मुसळधार पाऊस पडणार आहे. अच्छा, कारण की ना गुजरातकडं अतिवृष्टी होणार आहे, गुजरात मध्य प्रदेशकडं. मग त्याच्या जे लगतचे जिल्हे आहेत, मग त्याच्या लगत नंदुरबार येते, नाशिक इकडे त्र्यंबकेश्वर येते, वणीची देवी येते, त्या पट्ट्यामध्ये आणखी 2 दिवस वातावरण खराबच आहे. अच्छा, साधारणतः महाराष्ट्रामध्ये किती दिवस अजून हवामानाचा मोल असणार आहे वातावरणाचा, पावसाचा? हे 24 जुलै पासून ते 5 ऑगस्ट पर्यंत असंच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस चालूच राहील, एकदम बंद होणार नाही. अच्छा, काही अतिवृष्टी वगैरे असं काही सध्या आता कमी होणार आहे. एवढा मोठा फक्त घाटमाथा, कोकण आणि मुंबई हे पाऊस सरीव सुरूच राहतील तिचा. पण आता एवढा अतिवृष्टीचा नाही. आता सध्या उद्या 26 नंतर थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे. अच्छा,
हो. आणि साधारणतः महाराष्ट्रामध्ये आता जर बघितलं फक्त दक्षिण महाराष्ट्र बघितला, उत्तर महाराष्ट्र बघितला, असं बघितलं तर कोणत्या भागामध्ये अजून किती दिवसापासून कसा पाऊस असणार साधारणतः एक अंदाजे? आणखीन 5-7 जिल्हे असे आहेत की तिथं मात्र आणखीन मुसळधार पाऊस पडणार आहे या 2-3 दिवसात. कोणकोणते जिल्हे असणार तसे? तर त्याच्यामध्ये सांगतो अमरावती, परतवाडा ते परिसर, त्याच्यानंतर बुलढाणा, जळगाव, जामोद घाटाच्या खाली, अच्छा, बुरामपूर पर्यंत, इकडं जळगाव, रावेरच्या परिसरामध्ये, इकडं त्याच्यानंतर धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, आणि इकडं सुरतच्या जे बागलान ते एरिया आहे ना समजा आपलं त्र्यंबक ते त्र्यंबकेश्वर त्या पट्ट्यामध्ये 4 दिवस पडू शकतो पावसाचा कारण की जोर. गुजरातकडे अतिवृष्टी होणार त्याच्यामुळे पाऊस येणार ते 2 दिवस आहेत आणखी. पण याच्यानंतर असाच पाऊस पुन्हा एकदा ऑगस्ट मध्ये येणार आहे एकदा. ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी होणार. परत एकदा असे 2 पाऊस येणारच आहे. हे कसे जुलैमध्ये 2 पाऊस मोठे पडले, 2दा पूर आला, तसं ऑगस्ट मध्ये आणखीन 2दा पूर येणार त्या गोदावरीला. साधारणतः किती तारखेला असणार ऑगस्ट मधले साधारणतः? एक येईल 10 ते 15 मध्ये येईल आणि एक शेवटच्या आठवड्यात एक येईल ऑगस्ट. ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हो. आणि पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या आठवड्यात शेवटच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा आहे. बर, धन्यवाद. अशीच माहिती आम्हाला शेतकऱ्यांसाठी हवामान आपण दिल्या त्याबद्दल आपलं जिल्ह्यातर्फे खूप खूप स्वागत आणि आभार आपले. वेळोवेळी आमच्या चॅनलला कोणी जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, ऐकून आपण विसरू नका. आपल्या लाडक्या मुलामुलींच्या लग्नाची चिंता कशाला? शिर्डी, नाशिक, कोपरगाव, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. वर्मा लॉन्स घेऊन आले आहे सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनाला खास आणि सुंदर अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे ना. विस्तारणीय, हिरवळ, प्रशस्त लॉन्स, प्रशस्त पार्किंग, अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. वर्मा लॉन्स, येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या, खात्री करा. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडच्या आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम, मल्टीक्युजन रेस्टॉरंट, भव्य बॅकवेट हॉल, AC रूम, टेरेस गार्डन व स्वादिष्ट जेवण. एक वेळ अवश्य भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा आपल्याला नक्कीच मिळेल.